अनोळखी वधू भाग 5. अभिजित त्या रहस्यमय वधूकडे पाहतच पाहिला. तिच्या हातात असलेला फोटो पाहून त्याच्या चेहऱ्यावरचं रक्त जणू आटून गेलं होतं. तो फोटो त्याचा होता, पण प्रश्न एकच होता. हा फोटो त्या वधूकडे कसा आला? अभिजितने घाबरत विचारलं. तू कोण आहेस? आणि माझा हा फोटो तुझ्याकडे कसा आला? लाल साडीतली ती वधू काहीच बोलली नाही. ती फक्त हळूहळू फोटोकडे अभिजितच्या दिशेने पुढे करू लागली आणि अचानक फोटोवर एक थेंब पडला. सगळ्यांची नजर फोटोवर गेली. त्या फोटोच्या मागच्या बाजूला काहीतरी लिहिलेलं होतं. अभिजितने फोटो उलटा केला आणि ते वाचताच त्याच्या डोळ्यात भीती दाटली. त्यावर लिहिलं होतं, अभिजितला वाचवायचं असेल तर सत्य त्याच्यापासून लपवा. अभिजित काही क्षण काहीच बोलू शकला नाही. माझ्यापासून काय लपवलं होतं? त्याने आजीकडे पाहिलं. आजीच्या डोळ्यात अश्रू आले. ती काही बोलणार इतक्यात पोलीस अधिकाऱ्याने विचारलं, आजी, तुम्हाला या सगळ्याबद्दल आधीपासून माहीत आहे का? आजीने मान खाली घातली. काही क्षणांनी ती हळू आवाजात म्हणाली, हो. सगळे स्तब्ध झाले. आजी पुढे म्हणाली, 25 वर्षांपूर्वी जे घडलं त्यामध्ये अन्विता एकटी नव्हती. अभिजितने आश्चर्याने विचारलं, मग तिच्यासोबत कोण होतं? आजीने उत्तर देण्याआधीच तळघरातील दिवा अचानक बंद झाला. पूर्ण अंधार झाला. अन्वी घाबरून अभिजितचा हात पकडते. तेवढ्यात कुठून तरी एका मुलीच्या रडण्याचा आवाज येतो. मला वाचवा. सगळे आवाजाच्या दिशेने पाहू लागले. पुन्हा तोच आवाज, मला वाचवा. पोलीस अधिकाऱ्याने टॉर्च त्या दिशेने वळवली. भिंतीवर एक छोटा दरवाजा दिसला. तो दरवाजा आधी तिथे नव्हता. अभिजित पुढे गेला. त्याने दरवाजा उघडला. आत एक जुनी खोली होती. भिंतीवर अनेक फोटो लावलेले होते. अन्विताचा फोटो, आजीचा फोटो आणि अभिजितच्या आई वडिलांचा फोटो. अभिजितला धक्का बसला. माझ्या आई बाबांचा या सगळ्यांशी काय संबंध? आजी काहीच बोलत नव्हती. अचानक अन्वीच्या हातावरील काळं चिन्ह पुन्हा चमकू लागलं. अन्वीने हात पकडून घेतला. हे चिन्ह मला जळतंय. अभिजितने तिचा हात पाहिला. काळ्या चिन्हाच्या मधोमध आता एक छोटं अक्षर दिसत होतं, अ. अभिजितने ते पाहताच डायरी उघडली. डायरीच्या शेवटच्या पानावर अगदी तेच चिन्ह काढलेलं होतं आणि त्याखाली लिहिलं होतं, हे चिन्ह ज्या व्यक्तीच्या हातावर असेल तीच 25 वर्षांचं सत्य उघड करेल. सगळे अन्वीकडे पाहू लागले. तेवढ्यात मागून पैंजणांचा आवाज आला. छन छन छन. अभिजित हळूहळू मागे वळला. लाल साडीतली रहस्यमय वधू तिथे नव्हती, पण जमिनीवर तिचा लाल पदर पडला होता आणि त्या पदराखाली एक जुनी किल्ली होती. अभिजितने किल्ली उचलली. आजी अचानक ओरडली, ती किल्ली वापरू नकोस. अभिजित थांबला. का? आजीच्या डोळ्यात भीती होती. ती म्हणाली, कारण त्या किल्लीने उघडणारा दरवाजा मी 25 वर्षांपूर्वी स्वतः बंद केला होता. अभिजितच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. कुठला दरवाजा? आजीने तळघराच्या शेवटच्या अंधाऱ्या कोपऱ्याकडे बोट दाखवलं. तिथे एक मोठं लोखंडी दार होतं आणि त्या दारावर फक्त एकच शब्द लिहिलेला होता, अन्विता. अचानक त्या दाराच्या आतून 3 वेळा आवाज आला.
ठक ठक ठक. सगळे शांत झाले. पुन्हा आवाज आला. ठक ठक ठक. आणि मग आतून एका स्त्रीचा आवाज ऐकू आला. अभिजित, मला बाहेर काढ. अभिजितच्या हातातून किल्ली खाली पडली. कारण तो आवाज त्याने ओळखला नव्हता. तो आवाज त्याच्या आईसारखा होता. भाग 5 समाप्त. पुढील भागात अभिजितच्या आईचा आवाज तर घरातून का येत होता? आजीने 25 वर्षांपूर्वी कोणता दरवाजा बंद केला होता? अन्वीच्या हातावरचं ते काळं चिन्ह का आहे? आणि अन्विताच्या मृत्यूमागे अभिजितच्या कुटुंबाचा काही संबंध आहे का? हे सगळं जाणून घेण्यासाठी पहा अनोळखी वधू भाग 6.